कुंडलीत हा एक योग असेल तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता. तुमच्या कुंडलीत असा एक योग आहे जो तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो. पण 90% लोकांना याबद्दल माहितीच नसते. नमस्कार, मी शिवांगी किनीकर. आज आपण जाणून घेणार आहोत कुंडलीतला असा एक महत्त्वाचा योग जो असेल तर पैसा, संपत्ती आणि सक्सेस तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. हा योग आहे धनयोग. जर तुमच्या कुंडलीत दुसरा भाव म्हणजे धनस्थान आणि 11वा भाव म्हणजे लाभस्थान हा स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला इन्कम आणि सेव्हिंग दोन्हीही मिळण्याची शक्यता खूप वाढते. आता दुसरा भाव म्हणजे कोणता? तर पैसा, सेव्हिंग, फॅमिली आणि वेल्थ म्हणजेच आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये फूड, फायनान्स आणि फॅमिलीचा भाव म्हणतो. आणि 11वा भाव म्हणजे आपण समजा मोजत गेलो 1 to 11 पर्यंत तर 11वा भाव येतो. तर तो भाव त्यामध्ये आपण काय बघतो तर इन्कम, प्रॉफिट आणि गेन्स. आता मुख्य गोष्ट अशी आहे की जर या दोन्ही भावांचा स्वामी एकमेकांशी कनेक्शनमध्ये असेल म्हणजे योगानी किंवा दृष्टीने तर तयार होतो हा पॉवरफुल योग ज्याला आपण म्हणतो धनयोग. आता एक छोटंसं उदाहरण सांगते की दुसऱ्या भावाचा स्वामी समजा 11व्या भावामध्ये असेल किंवा 11व्या भावाचा स्वामी दुसऱ्या भावात असेल तर व्यक्तीला आयुष्यात मोठा पैसा मिळण्याची शक्यता असते. याशिवाय जर गुरु आणि शुक्र स्ट्रॉंग असेल तर वेल्थ, ग्रोथ आणि लक अजून वाढतं. पण लक्षात ठेवा, फक्त योग असला किंवा योग असणे पुरेसं नाही, तर मेहनत, योग्य डिसिजन आणि माइंडसेट हे सगळं इक्वली इम्पॉर्टंट आहे. पण बरेचदा असं दिसतं की योग आहे पण पैसा नाही. तर घाबरून जाऊ नका, उपाय करा. म्हणजे गुरु आणि शुक्र दोघांनाही स्ट्रॉंग करा. त्याकरता तुम्ही दान करू शकता, मंत्रजप करू शकता आणि सोबतच तुम्ही तुमच्या घराची नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा आणि ईस्ट म्हणजे पूर्व दिशा बॅलन्स करू शकता. तुमच्या कुंडलीत धनयोग आहे का हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा मनी. आणि अशाच पॉवरफुल ॲस्ट्रॉलॉजी कंटेंटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग तुमच्या कुंडलीत असतो पण तुम्हाला तो ॲक्टिवेट करावा लागतो. हे करणं फक्त आणि फक्त तुमच्याच हातात असतं.